कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जिथं सगळं अंधारलेलं वाटतं. मनात प्रश्न असतो, हे का माझ्या सोबतच घडतंय? कधी संपणार हे संकट? कुणीच माझ्या सोबत नाही का? पण त्या अंधाराच्या शेवटी एक दिवा दिसतो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, धैर्य सोडू नको, मी आहे. या एका वाक्यामागे दडलेली शक्ती. हे आहे संकटातून बाहेर पडायचं श्री स्वामी समर्थ मार्गदर्शन, जिथं प्रत्येक शब्द तुम्हाला धीर, दिशा आणि श्रद्धा देईल. संकट म्हणजे अंधार, गोंधळ, भीती, पण खऱ्या भक्तासाठी संकट म्हणजे स्वतःला शोधायची आणि श्रींची कृपा ओळखायची वेळ. कधी असं वाटतं की आता काहीच उरणार नाही. लोक सोडून जातात, शब्द हरवतात, पण एक शक्ती कधीच आपल्याला सोडत नाही. ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा. स्वामी म्हणतात, तू घाबरू नको, मी आहे आणि मी तुला सावरतो. एका भक्ताने सगळं गमावलं, काम, पैसा, विश्वास, पण मनात स्वामी समर्थ असले की तो कोसळला नाही. 1 वर्षात त्याचं आयुष्य बदललं. मन अस्थिर असेल तर संकट पर्वत वाटतो, पण मन शांत असेल तर संकटातही शांती सापडते. धैर्य सोडू नको, मी तुला सोडणार नाही, हे वाक्य संकटात कवच बनून उभं राहतं. संकटाच्या वेळी रोज 5 मिनिटं डोळे मिटून स्वामी समर्थ स्मरण करा. स्वतःला सांगा, हे पण जाईल आणि मी पुन्हा उभा राहीन. प्रत्येक रात्री झोपताना आज 1 पाऊल पुढे टाकलं का विचार करा. कधी वाटतं का मीच? पण श्रींच्या कृपेने दिशा मिळते. जेव्हा कोणतीही वाट दिसत नाही, संकट टळत नाहीत, पण ती आपल्याला मोडू शकत नाहीत जर श्रींचं नाव आपल्या हृदयात आहे. शेवट, स्वामी समर्थ संकट दूर करतात, पण त्याआधी मनाला शक्ती देतात. म्हणून मन असो थकलेलं, गोंधळलेलं, भीतीने भरलेलं, फक्त एकच करा, स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. संकट टळणार नाही, पण त्यातून बाहेर पडण्याची दिशा मिळेल जर आपण श्रद्धेने प्रयत्न करत राहिलो. म्हणून मित्रांनो, आजपासून रोज 5 मिनिटं फक्त डोळे मिटा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. तुमचं मन, तुमची शक्ती आणि तुमचं भविष्य स्वामींच्या कृपेने बदललेल हे नक्की. तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या प्रेरणादायक संदेशाला तुमच्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा. जय जय श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया एका नवीन मार्गदर्शनात. तोपर्यंत धैर्य सोडू नको, स्वामी समर्थ आहेत.